नमस्कार. आजची रेसिपी उपवासाचा डोसा. त्यासाठी मी इकडे 1 कप भगर एका बाउलमध्ये घालून त्यामध्ये पाव कप साबुदाणे घातले. हे दोन्ही जिन्नस एकत्र करून स्वच्छ धुवून घेतले. याप्रमाणे धुवून यामध्ये पाणी घालून ते 6 तास भिजत ठेवले. 6 तासानंतर याप्रमाणे भिजले की ते मिक्सरच्या भांड्यात घालून नेहमीप्रमाणे डोस्याचे पीठ आपण जसे तयार करतो त्याप्रमाणे तयार करून घेतले. याप्रमाणे हे रात्रभर एका बाउलमध्ये काढून भिजत ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी 2-3 हिरव्या मिरच्या, आपण डोस्यासाठी भाजी तयार करतो आहे, बारीक चिरून घेतल्या हिरव्या मिरच्या. सुक्या 2 मिरच्या त्याचे तुकडे करून घेऊया. भोपळ्याचे साल काढून त्याचे तुकडे करून घेतले. तयार केलेले तुकडे पाण्यात घालून ते स्वच्छ धुवून घेऊ. तोपर्यंत डोस्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार करू. पाव कप शेंगदाण्याचं कूट, अर्धा कप ओला नारळ, चवीनुसार मीठ, 2 हिरवी मिरची, पाव कप पाणी यानुसार चटणी तयार करून घेऊ. दुसरीकडे कढई गरम करून त्यामध्ये तेल घालून सुरुवातीला सुक्या मिरच्या, ओली मिरची तडतडली की त्यामध्ये भोपळ्याचे तुकडे घालूया. 2 मिनटं तेलावर परतून त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. याप्रमाणे परतून यावर झाकण ठेवून मंद आचेवर 10 मिनटं शिजवून घेऊ. 10 मिनटानंतर झाकण काढून भोपळा शिजल्याची खात्री करून मिक्स करून त्यामध्ये पाव कप ओले खोबरे घालूया. मिक्स करून साईडला ठेवू. दुसऱ्या दिवशी सकाळी तयार केलेले मिश्रण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. मिक्स करून गॅसवर तवा तापत ठेवून त्यावर तेल आणि पाणी घालून तवा पुसून घेऊया. तयार केलेल्या मिश्रणाचे डोसे तयार करून साईडने तेल सोडून याप्रमाणे पलटून डोसा तयार करून सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व करूया. थँक्स फॉर वॉचिंग.